ಈ ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗಳು ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಅಕೌಂಟನ್ನು ಹ್ಯಾಕ್ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತದನು? ಈ ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಅಕೌಂಟನ್ನು ಸೇಫಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದಾಗ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಸೇಫ್ಟಿಗೋಸ್ಕರ ಈ ವಿಡಿಯೋನ ಕೊನೆಯವರೆಗೂ ನೋಡ್ರಿ. ಹಾಯ್ ಎಲ್ರಿಗೂ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಶಶಿ. ಬರ್ರಿ ಇವತ್ತು ಯು ಪಿ ಐ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಮೊದಲ ಈ ಕಾಲ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಕೇಳ್ರಿ. हेलो, गुड आफ्टरनून सर। मैं कुरियर एक्टिवेशन सर्विस डिपार्टमेंट से जनरल मैनेजर संजीव कुमार बात कर रहा हूँ। क्या मेरी बात मिस्टर शशि कुमार से हो रही है? हाँ जी। सर मैं बताना चाह रहा हूँ, आपका एक पार्सल है ना? कौन सा? आपका सर कुरियर सर्विस से एक पार्सल है ना? होगा शायद। जी, तो एक्चुअली आज आपके पास मैंने कॉल किया है सर कि आपका ये जो पार्सल है इसमें आपका ऑनलाइन एड्रेस वेरिफिकेशन क्लियर नहीं हो पा रहा है कि सर पार्सल को किस एड्रेस पे डिलीवर्ड करना है, ठीक है ना? और इस वजह से सर आपका ये जो पार्सल है वो पेंडिंग हो गया है, कुरियर आपका डीएक्टिवेट है, ठीक है? जी अगर आप इस पार्सल को लेना चाहते हैं सर तो इसमें आपको कुरियर एक्टिवेट करवाना होगा, फिर आपके एड्रेस पे ये डिलीवरी हो पाएगी। तो क्या आप इस पार्सल को एक्टिवेट करवाना चाहेंगे सर? जी बिल्कुल। एक्टिवेट करवाने के लिए सर मैं आपको कुरियर सर्विस का पेमेंट गेटवे सेंड कर दूंगा। उस पे आपको ओनली कुरियर एक्टिवेशन चार्ज 5 रुपीज पे करना होता है। पेमेंट करेंगे, आपका कुरियर एक्टिवेट हो जाएगा और 24 घंटे के अंदर आपके एड्रेस पे ये डिलीवरी हो जाएगी। जी तो आप ये पेमेंट कर पाएंगे सर, कुरियर एक्टिवेशन चार्ज 5 रुपीज? जी जी ठीक है, तो इस नंबर पे आप अपना व्हाट्सएप नंबर बताइए सर, आपका व्हाट्सएप नंबर क्या है? इसी नंबर से। इसी नंबर पे आपका व्हाट्सएप है। लाइन पे बने रहिए, मैं अभी व्हाट्सएप पे हाई लिखकर मैसेज कर रहा हूँ, चेक कीजिए आपको मिला है क्या? हेलो, अभी नहीं मुझे। व्हाट्सएप चेक कीजिए सर, अभी मैंने हाई लिखकर मैसेज किया, अभी टिक हो गया है सर। आप अपने ये व्हाट्सएप ऑन कीजिए ना। हाँ जी, इसमें क्या करना है? देखिए हाय हेलो, अभी हाय लिखकर आपको एक मैसेज मिला है, हाय हेलो आप रिप्लाई कीजिए। मैं कुरियर सर्विस का पेमेंट गेटवे आपको सेंड कर देता हूँ, उसको आप ओपन कर लीजिएगा, ठीक है? जी ओपन करने के बाद आप उसमें यहाँ पे 5 रुपीज का पेमेंट करेंगे, अभी कुरियर आपका एक्टिवेट हो जाएगा। ओके जी जी। जी, देखिए आपको मिला है सर। हाँ जी, अभी आया। हाय लिख के सेंड कीजिए। हाँ जी, किया है। अभी कुरियर सर्विस का भी पेमेंट गेटवे आपको मिला है सर, चेक कीजिए। पेमेंट के अभी नहीं मिला सर। मिला होगा सर, चेक कीजिए। मिला है सर, मिला सर, अभी मिला। उसको ओपन कीजिए, मैं आपको गाइड कर देता हूँ। ओपन कर लिया? सर ओके। ओपन किया सर? हाँ सर, ओपन किया सर। क्या लिख कर आ रहा है सर? फुल नेम, बैंक, आप रजिस्टर अपना नंबर, full name अमाउंट। पहले डालिए, शशि कुमार डालिए। डाल दिया? हाँ सर। उसके बाद क्या लिख के आ रहा है सर? बैंक, सेलेक्ट बैंक आ रहा है सर। सेलेक्ट बैंक, आप किस बैंक से पेमेंट करना चाहेंगे सर? बैंक सर। बैंक सेलेक्ट कर लीजिए। कर लिया सर। उसके नीचे फिर देखिए क्या लिख के आ रहा है सर? रजिस्टर मोबाइल नंबर आ रहा है सर। आप अपना जो फोन नंबर है जिससे आप ऑनलाइन पेमेंट यूज करते हैं वो फोन नंबर मेंशन कीजिए सर। एक मिनट। अमाउंट में 05 डालिए सर। 05। हाँ सर। अब क्या, यूपीआई पिन मांग रहा है। जो आपका 4 डिजिट का यूपीआई पिन होता है ना, जैसे जब आप किसी को पेमेंट ट्रांसफर करते हैं तो उसमें वो ऐप में होना चाहिए तो पकड़, इसमें क्यों आ रहे हो? ये एक आरबीआई का वेरीफाई पेमेंट गेटवे है, रिजर्व बैंक ऑफ इंडिया। कभी आपने पेमेंट गेटवे पे पेमेंट किया सर? ये कोई इशू नहीं है, आप ये पेमेंट कीजिए, कोई दिक्कत नहीं होगा, ठीक है? जी जी। जी पेमेंट कीजिए, आप उस पर क्लिक कीजिए, मैं आपको गाइड कर देता हूँ पेमेंट करने के लिए। चलो, पे नाउ पे क्लिक करो सर। हाँ पे नाउ पे क्लिक कीजिए। ट्रांजैक्शन पेंडिंग दिखा रहा है। ट्रांजेक्शन पेंडिंग दिखा रहा है, स्क्रीनशॉट ले लीजिए सर। ले लिया सर, अभी भेजता हूँ। मुझे सेंड कीजिए सर। कहाँ गए आप? सेंड किया? हाँ सर, सेंड किया, देखो अभी। लाइन पे बने रहिए, मैं चेक कर लेता हूँ। सर ये आपका जो है ना, जो यूनियन बैंक का सर्वर डाउन है, आप कोई दूसरा बैंक यूज करते हैं सर? दूसरा बैंक नहीं सर, अभी एक बैंक है। एक ही बैंक आप यूज करते हैं, राइट सर? जी
तो मैं ऐसा करता हूँ सर, आपका पार्सल मैं सीओडी कैश ऑन डिलीवरी कर देता हूँ। जब आपके घर पे चला जाएगा कुरियर बॉय मेरा बंदा लेकर के, तो आप उसको 5 रुपीज कैश दे दीजिएगा, ठीक है सर। जी 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 देखिए, अभी मैं आपको एक कस्टमर सपोर्ट 6 एप्लीकेशन भेज रहा हूँ, उसको आप इंस्टॉल कीजिए। इंस्टॉल करने के बाद वहां पे आप अपना फुल एड्रेस और मोबाइल नंबर अपडेट कर दीजिए, ठीक है। जी जी जी। देखिए आपको मिला सर, अभी नहीं सर, अभी नहीं आया, देखिए। चेक कर लीजिए सर, मिला होगा आपको। हाँ अभी आया। उसको ओपन कर लीजिए, मैं आपको गाइड कर देता हूँ। ये मोड आप एपीके में क्यों है सर? ये हाँ वो वहाँ पे इंस्टॉल कीजिए। देखिए मैं आपको ऑप्शन बता देता हूँ सर, आप वहाँ पे क्लिक। प्ले स्टोर में ऐप नहीं है क्या सर? ये एक जो है ना सर, कुरियर सर्विस का वेरीफाइड जो आरबीआई ऐप होता है, वो प्ले स्टोर पे हम लोग का ये पर्सनल ऐप होता है ना, तो हम लोग पे अवेलेबल नहीं होता है यहाँ पे, ठीक है ना। ठीक है? और आप वहां से सिर्फ अपना एड्रेस अपडेट कर लीजिए, ठीक है। जी जी। अपडेट कीजिए, मैं आपको गाइड कर देता हूँ। एक मिनट। पहले आप इंस्टॉल कीजिए। इंस्टॉल किया? हो रहा है अभी। जी इंस्टॉल कीजिए। किया सर? दिस एपीके फाइल में अनसेफ दिखा रहा है सर। ये वो देखिए नीचे कैंसिल ओपन क्या लिख के आ रहा है सर? कैंसिल और दोनों ओपन आ रहे हैं, लेकिन इसमें क्यों ओपन पे क्लिक कीजिए सर। ओपन पे किया? ಈ ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗಳು ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನಾವು ಕೊರಿಯರ್ ಆಕ್ಟಿವೇಷನ್ ಸರ್ವಿಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮ್ಮದೊಂದು ಕೊರಿಯರ್ ಐತಿ, ಅದು ಆನ್ಲೈನ್ ಅಡ್ರೆಸ್ ವೆರಿಫಿಕೇಷನ್ ಆಗವಲ್ದು, ಹಂಗೆ ನಿಮ್ಮದು ಕೊರಿಯರು ಡಿಆಕ್ಟಿವೇಟ್ ಐತಿ, ಅದನ್ನ ಆ್ಯಕ್ಟಿವೇಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಕೊರಿಯರ್ ಡೆಲಿವರಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ನೀವು ಆ್ಯಕ್ಟಿವೇಟ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ 5 ರೂಪಾಯಿ ಆನ್ಲೈನ್ ಚಾರ್ಜ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದನ್ನ ಪೇ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪೇ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಅವರೊಂದು ಆರ್ ಬಿ ಐ ಪೇಮೆಂಟ್ ಗೆಟ್ವೇ ಅವರ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೇಜ್ ಲಿಂಕನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದ್ರಾಗ ನಿಮ್ಮ ನೇಮ್, ಬ್ಯಾಂಕ್ ನೇಮ್, ನಂಬರ್, ಅಮೌಂಟ್, ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ ಹಾಕಿ ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವು ಯಾವಾಗ ಪೇ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಇವೆಲ್ಲ ಡಾಟಾ ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ ಬಳಿ ಹೋಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ನೂ ಹೋಗುತ್ತೆ. ಯು ಪಿ ಐ ಅಕೌಂಟ್ ಲಾಗಿನ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸು ಹೋಗುತ್ತೆ, ಒ ಟಿ ಪಿ ಮಾತ್ರ ಹೋಗಿರಂಗಿಲ್ಲ. ಪೇ ಅಂತ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಂತಲೇ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಪೆಂಡಿಂಗ್ ಅಂತ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಬಿಡಂತಲೇ ಬ್ಯಾಂಕ್ ಸರ್ವರ್ ಡೌನ್ ಐತಿ ವಗೇರ ವಗೇರ ಅಂಥೇಳಿ ಡ್ರಾಮಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಕೊರಿಯರ್ ಕ್ಯಾಶ್ ಆನ್ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತೀವಿ, ಕೊರಿಯರ್ ತೊಗೊಳಾಗ ಪೇ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ನಿಮ್ಗೆ ನಂಬರ ಅಡ್ರೆಸ್ಸ ವೆರಿಫೈ ಮಾಡಿರಿ ಅಂಥೇಳಿ ಅವರೇ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎ ಪಿ ಕೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ನೀವು ಆ ಎ ಪಿ ಕೆ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ನಂಬರ್ ಅಡ್ರೆಸ್ಸ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಆಗ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ನ ಸಿಮ್ SMS ಫಾರ್ವರ್ಡ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಅದ್ರಾಗ ಕೋಡಿಂಗ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಒ ಟಿ ಪಿನೂ ಹೋಗುತ್ತೆ, ಆಲ್ರೆಡಿ ಯು ಪಿ ಐ ಲಾಗಿನ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಡಾಟಾ ಅವ್ರ ತಗಿರುತ್ತೆ. ಲಾಗಿನ್ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಲಾಗಿನ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲಿ ಆಗಿ ಆಗುತ್ತೆ, ಅನಂತರ ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟು ಖಾಲಿ ಆಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ಈ ಯು ಪಿ ಐ ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಅಕೌಂಟನ್ನು ಸೇಫಾಗಿ ಹೆಂಗೆ ಇಟ್ಕೋಬೇಕು? ಮೊದಲನೇದಾಗಿ ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ ಹಾಕಿ ಅಮೌಂಟನ್ನು ಸೆಂಡ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ ಹಾಕಿ ಅಮೌಂಟನ್ನು ರಿಸೀವ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾವಾಗಲೂ ಯು ಪಿ ಐ ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಾಗ ಈ ಪೇಜ್ ಒಳಗೆ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ ಹಾಕ್ರಿ, ಯಾವುದೇ ಥರ್ಡ್ ಪಾರ್ಟಿ ಪೇಜ್ ಒಳಗೆ ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ ಹಾಕಬೇಡ್ರಿ. ಅದೇ ರೀತಿ ಕ್ಯೂ ಆರ್ ಕೋಡ್ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿ ಪೇಮೆಂಟನ್ನು ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ರಿಸೀವ್ ಮಾಡಲ್ಲ. ಹಾಗೆ ನೀವು ಜಾಗರೂಕರಾಗಿರಿ, ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಪಿನ್ನನ್ನು ಯಾರಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ. ಇವತ್ತಿನ ಈ ವಿಡಿಯೋದಾಗ ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗಳು ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಅಕೌಂಟನ್ನು ಹ್ಯಾಕ್ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ, ಮತ್ತು ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ಯು ಪಿ ಐ ಅಕೌಂಟನ್ನು ಸೇಫಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕನ್ನೋ ಕೆಲವೊಂದು ಕ್ರಮಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿರಿ. ಇದೇ ಥರ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋ ನೋಡೋಕೆ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊರಿ. ನಿಮಗೇನಾದರೂ ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ದು ಅಂದ್ರೆ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಒಳಗೆ ಕಮೆಂಟ್ ಹಾಕಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಾಗ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ.